टेन्शन फ्री राहायचं असेल तर या 7 गोष्टी कायम लक्षात ठेवा. जीवनामध्ये काही घटना अशा घडतात ज्या आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडून आणतात. आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात देखील निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल याची मला खात्री आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहिती झाली असती तर. आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा चुका करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि मानसन्मान दोन्हीही गमावून बसतो. तुमच्या सभोवताली सुद्धा अशा काही घटना घडल्या असतील तर त्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडून आणू शकतात. नंबर 1, आपल्या कमतरता कोणालाही सांगू नये. तसेच घडून गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप देखील करत बसू नये. आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा घेणारे लोक आपल्याला जास्त भेटतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील. आपल्या कमकुवत बाजू लोकांना सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो, परंतु त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं. गेलेल्या वेळेची चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेला सावधपणे सामोरे जा आणि जपून वागा. चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका, किंवा आपल्या चुका समजून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी धडा घ्या. पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते. पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. इतकंच नाही तर आपल्या हातून घडणाऱ्या चुका सुधारता देखील येतील. नंबर 2, आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नये. जवळपास दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग ठरलेला असतोच. जीवनात अनपेक्षितपणे घटना घडत असतात, त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. ते अव्यक्त असते. या बाबतीत इतर लोकांची म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील, परंतु कुठल्याच व्यक्तीचा काही भरोसा देता येत नाही. कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती देता येत नाही. या पृथ्वी तलावर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस. म्हणून सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा एक नियम नेहमी लक्षात ठेवा. अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त. नंबर 3, जीवनामध्ये मित्र असेच बनवावे जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील. सुखासोबत दुःखामध्ये देखील आपली साथ देतील. असे मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील. चांगली मूल्य ज्यांच्या सोबत राहून आपला मान सन्मान वाढेल आणि आपली किंमतही वाढेल. आयुष्यात अशी चांगली माणसं भेटत असतील तरच त्यांना मित्र बनवा, अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं. चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतो. चांगला मित्र आपल्यासाठी दिशादर्शक असतो. या उलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. आपला सुखी संसार वाईट मित्रांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो. व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून आपणही व्यसनी बनू शकतो, तर चोरांच्या सहवासात राहून चोर बनू शकतो. नंबर 4, कधी इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल. आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी. तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्याच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोरच्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद जरी आपल्यात नसेल तरी आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी. भेकड माणसाला कोणीही धाकात ठेवू शकतो, परंतु धीट आणि गंभीर माणसाला बोलण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करतात. कधीही कोणाच्या मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नये. कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशीही बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकू नये. नंबर 5, दान करताना आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच करायला हवं.
कारण दान करण्याची सवय आपल्याला हवी, तर दान करण्यासाठी आपली तेवढी ऐपतही असायला हवी. केवळ आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दान करू नका. आपल्याजवळ काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचे? आणि दान करण्यामुळे जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल, आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल, दान केल्याने आपल्या कुटुंबाला हानी पोचणार असेल, तर अशा दानाला काहीही अर्थ उरत नाही. नंबर 6, जीवनामध्ये 3 गोष्टी घेण्या अगोदर किंवा उचलण्या अगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या. या 3 गोष्टी म्हणजे कदम, कलम आणि कसम. आपण एखादं काम करण्यासाठी पाऊल उचलत असतो, नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो. अशा वेळेस नीट विचार करावा, कारण एकदा उचललेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही. आपण जर याविरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही. समाजामध्ये आपली इज्जत वाढायची असेल तर नेहमी जपून पाऊल टाका. दुसरी गोष्ट म्हणजे कलम. याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवा. आपण पाहिलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य घडवूही शकते, तसेच एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते. लेखणीमध्ये इतकी ताकद असते, म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा. तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ. शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा. आपण एखाद्या वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही. वचन पाळता येणार नसेल तर उगीच देऊ नका. प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तींची किंवा त्यांच्या शपथेची काहीही किंमत राहत नाही. एखादी शपथ घेताना, वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये, वचनामध्ये अडकून राहू शकतो. म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावे. या 3 गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारी सुद्धा राजा बनू शकेल, आणि विचारपूर्वक नाही केल्या तर राजा देखील लंक होईल. म्हणून या 3 गोष्टी विचारपूर्वक कराव्यात. नंबर 7, इतकेही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकावे जेवढी गरज असेल. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कोणासमोर जास्त झुकणे आपल्याला निर्बल बनवते. एखाद्याची गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं, परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही. स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही. वरील दिलेले विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन विचारांसाठी आपल्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स.